एक रिक्वेस्ट अशी होती, तुम्हाला काइंडली रिक्वेस्ट करतो की यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशकांचा शिरकाव होतो. मग ते तेलंगणा असेल, आंध्र असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल किंवा गुजरात असेल, या ठिकाणातून मोठ्या प्रमाणात चोरबिटी सुद्धा येते. उंबरखेडमध्ये, कळंबमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई झाली. तर आपण तिथे कारवाई केलेल्या आहेत. ओके, बरोबर. असे तुमच्या पण कुठं लक्षात आलं, आम्ही तर कारवाई करतोय, तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही सुद्धा प्रशासनाला सहकार्य करा. डीएपीचा आणि युरियाचा स्टॉक संदर्भात मोठा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये. नाही, आपण पेपरला प्रेस रिलीज कायम करतो. प्रेस काय होते, फक्त फ्रंटलाईन आपण कायम सांगत आलोय. नाही, प्रेस मध्ये काय होते, फक्त फ्रंटलाईन होते. थांबा नाही, मी सांगतो ना, मला विषय माहिती आहे. नाही, मी काय म्हटलं की पेपर मध्ये फक्त फ्रंटलाईन येते. 1 मिनिट थांबा. फ्रंटलाईन येते फक्त. आता जे काही आपल्याला युरिया किंवा डीएपी पण जो पाहिजे, डीएपीच्या बाबतीत थोडीशी अडचण आहे, परंतु युरिया आणि त्याच्यासोबत बाकीची खतं, ही सगळी खतं बाजारात आहेत. कुठं जर कुणाला अडचण आली तर तालुका स्तरावर कृषी अधिकारी आहेत आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी, त्यांना सरळ सांगायचं की इथं आम्हाला खत मिळत नाही, त्याच्याकडे असून सुद्धा तिथं आपण त्याच्यावर कारवाई करू. ओके. जर आम्हाला खते, बी आणि कीटकनाशके काही विचारायचे कोणाला? मी काय म्हटलं सर, जर शेतकरी चळवळीत आहात, बरोबर आहे, तुम्हाला या गोष्टीची जाण आहे. मी जाण आहे म्हणून तर येतो ना आम्ही. मला फक्त यांना विचारू द्या. यांना काय, मी यांचा प्रतिनिधी म्हणून काम करतो ना शेतकऱ्यांचा. तुम्हाला मान्य आहे का? त्यांना मान्य आहे ना? तुम्हाला काही प्रश्न नाहीत का? त्यांचा प्रतिनिधीच मी आहे ना, सहकारी कार्यकर्ता आहे त्यांचा. निवेदन तुम्हाला सांगितलं, हे पंढरी पाटे या ठिकाणी नाव आहे. तेच म्हटलं ना, मी काय म्हटलं, नाही झालं नाही ना. लक्षात घ्या, आम्हाला डीएपी भेटलं पाहिजे. हा, कुठल्या दुकानात गेले होते ताई तुम्ही? तालुका कुठला तुमचा? यवतमाळ. कुठल्या दुकानात गेले होते तुम्ही खत आणायला? नाव सांगा त्याचं. आता ते नाव पाठवणार की त्यांना, महिलांना? तुम्ही इन्व्हेस्टिगेट करताय का? 2 मिनिटं थांबा. तुम्ही इन्व्हेस्टिगेट करताय का? कुठं अडचण आली ना, तुम्ही इन्व्हेस्टिगेट करताय का? तालुका कृषी अधिकाऱ्याला सांगा. लक्षात घ्या, माझी गोष्ट ऐका साहेब, ऐका. मला काय म्हणायचं, तुम्ही त्यांच्याशी शहानिशा काय करताय? मला दुकान विचारता येईल त्यांना. त्यांच्याशी शहाणी काय? तुम्ही चेकआउट करा ना. त्यांना कशाला विचारता? त्यांना कशाला विचारता तुम्ही? आमची मागणी काय की आम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या भेटल्या पाहिजे. सेकंडली, यवतमाळमध्ये जे बोगस खते, बियाणे, कीटकनाशकांचा शिरकाव होतो तो थांबला पाहिजे, कुठं अडचण ही आमची मागणी आहे. विचारू द्या ना. पण कुठे आम्हाला माहित आहे ना कसं होते. मग सांगा दुकानाचं नाव मला. इथं अडचण आली, मी आता दुकानाच्या नावाचा विषय नाहीये. मी काय म्हटलं, प्रिकॉशन घ्या. आवाज तुम्ही कसा करता ना, त्याच्यापेक्षा मोठा आवाज आम्हाला करता येते. तुम्ही जरा लक्षात घ्या. हा, तेच म्हणतो. अडचण असेल इथं, मला 1-2 दुकानाची नावं कळाली का इथं अडचण आहे, आता म्हणूनच कारवाई करायला सोपं होईल ना. हे असं फक्त गोल गोल फिरून उपयोग नाही. 101% करेक्ट आहे तुमचं. हंगाम सुरू व्हायचं. अहो, मला फक्त दुकानाचं नाव सांगा. जिथं त्या ताई गेल्या होत्या आणि त्यांना मिळालं नाही. दुकानच माहित नाही.